सगळं आणि घरामध्ये आधी ही सगळी कृपा आहे. आता जायचं नाही पण घरी बसून परंतु त्याला जरी तो आणायचा असेल आपण इथं आलोच पाहिजे. कारण या दरबारापर्यंत येणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही इथंपर्यंत आला हे अत्यंत परम भाग्य. कुणीही इथे येऊ शकत नाही, कुणीही बसू शकत नाही. ज्याचं परम भाग्य ज्याला प्राप्त झालं तोच मनुष्य या ठिकाणी. आता या जगात काय महत्वाचं आहे? गाडी, बंगला, संपत्ती, पैसे सोडून सोडून एका तराजूत माणूस बसवला आणि एका तराजूत त्याच्या वजनावर सोडून ठेवलं. कोण सांगेल सोडून महत्वाचं आहे का मनुष्य महत्वाचं आहे? मानव जन्म महत्वाचा आहे. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं. आपल्याला जन्माला ज्याने घातलं, आपल्याला ज्याने जन्म दिला त्यांनाच आपण दिसतो. आता जन्माला सद्गुरूंनी घातलं, मी सांगतो तुम्ही म्हणणार आई वडील मातीच्या उदरात असताना कृपा कोणाची झाली? बाहेर काढण्यासाठी सद्गुरूची कृपा झाली, विनवणी केली, प्रार्थना केली, मग बाहेर आलो. विसरलो, सद्गुरू पण विसरलो. कुणामुळे जन्म घेतला हे विसरलो, सद्गुरूला विसरलो. याचे उत्तर आपण जाणून घेऊ. ते इथं येऊन मानव जन्माचं सार्थक. आता एखादा दारू पिऊन आम्ही करायला म्हणजे सत्संगच आहे, पण मला तर काय म्हणतात तसं नसतं. मी एकदा त्या आमच्या होत याचा अर्थ कसा आहे? सद्गुरू त्या सगळ्या माणसाला येत नाही. इथंपर्यंत त्याला यायला मार्ग नसतो. आणि मग अशी किती माणसं आहेत. म्हणजे उदाहरण इथं आहे, अगदी वाईट वर्णन केलेली माणसं इथं आम्हाला म्हणजे फार मोठं सांगतो. ती सहजासहजी येऊ शकत नाही. याच एक उदाहरण आहे. आता माशी काय नेहमी दिसतो, तिला जर दुसऱ्या ठिकाणी तिला सवय काय मग त्याची कशी तिला हुंडा गाठ पडला. तुझ्या सांगतील काय माझं भाग्य होतं, तू करून माझं एकदा बघ, अनुभव घे आणि मग मी जसा फुलावर बसून तुला मतलब नाही पिता आला वास ठीक आहे. पहिल्यांदा तिने अनुभव घेतला, दुसऱ्यांदा ती पुढं मार्ग विष्णुदेवाच्या गळ्यात. अरे फार छान. कोणाची थोडा हार काढून यमुना नदीत टाकली आणि त्या कुणाला आणि गुंगाई त्या पाण्यावर कसं काय तुझं भाग्य म्हणता? आज यमुना नदीच्या पाण्यावर अमृत असं त्या पाण्यावर माझ्यापेक्षा. पण हे सगळं भाग्य तुझ्यामुळेच मला मिळालं. तुझ्या संगतीत मी आल्यामुळं मला हे भाग्य मिळालं. नाहीतर मी घरामध्ये काय कसं तसं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, तुम्ही संगतीमध्ये आल्यानंतर त्या माशी प्रमाणे तुम्हाला त्या पाण्यावर करण्यामुळे तुला जर सुगंध घेतला. पण मकरंद मध खाणाऱ्या गुंग्याची सुंदर म्हणजे आमच्या सत्संग. याशिवाय तुम्हाला यमुना नदीच्या पाण्यावर तरंगता येणार नाही. फुलाचा सुवास हे तुम्ही सांगितलं तात्पर्य. तर संगत चुकू नका. आणि हे कोण मिळालं तर 4-5 तुम्ही घेऊया. ते अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे की सत्संग चांगलाच सहवास जीवनामध्ये येऊन आपण काय मिळवायचं. मनुष्य जन्माला आलो आणि आपण प्रत्येक जन्माला येऊन हे चालू जायचे. आज परंतु यातून आपण काय करायचं आहे? मानवी देहाचं कल्याण करायचं असेल,
मानवी ध्येयाला सुकृतपणे जर जगायचं असेल तर आपण संघर्ष द्यायला पाहिजे, चांगले विचार आणि त्याप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. प्रेमाने बोला. सुंदर भाव बोला. तुम्हा मला आज सत्संगमध्ये समजवण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी परमादरणीय मुखी संदीप साळुंकेजी विराजमान होत आहेत. त्यांचं आपण सद्गुरूच्या देवघोषामध्ये स्वागत करूया. तशी आकाश प्रार्थना केली होती परमादरणीय जाधव यांची सुंदर अशा गीतासाठी. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल. संतोषवाडीवरून आलेले अरुण शिंदेजी 2 मिनिटं विचारासाठी. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. माझ्या गुरुच्या दरबारी काय हवं ते मागावं. सद्गुरूच्या दरबारी काय हवं ते मागावं. हवं ते मागावं, त्यांच्या नावाला जागावं. हवं ते मागावं. प्यार से कहना. जैसे अरदास प्रार्थना केली होती आपले संतोषवाडी मानले अरुण शिंदेजी 2 मिनिटं विचाराच्या सेवा घेतली. तदनंतर दास अरदास प्रार्थना करेल परमादरणीय गजानन गायकवाडजी. ते देखील 2 मिनिटं विचारासाठी. प्रेमाने बोला.
आदरणीय साथ संगत मोठ्या प्रेमाने बोलावं. मला समजून आज आनंद वाटतोय. या बाजूची संख्या भरपूर आहे, या बाजूची संख्या अल्पश आहे असं मला वाटत नाही. गुरुची कृपा आहे. ठेवली अनंत चित्तेत राहावं, जसं ठेवलं तसं राहावं लागणार. समजावं की आपली कृपा म्हणायला लागणार. की एखाद्या घरी आपल्या एखादा पाहुणा आला की आपण पटकन उठून एखादी गोष्टी किंवा बसायला लागतं. त्या पद्धतीने समजून आज आपलं काम आहे. बरेचसे दिग्गज महात्मा आलेले आहेत. त्यास एवढंच बोलू इच्छितो की आज ज्या महात्म्यांचा वाढदिवस आहे, आदरणीय आपले सुरेश कोळकर ते महाराज असतील, आपल्या सुपूरच्या बहिणीचे असतील, नंतर आपली छोटी बालिका सुटी असेल, त्या तिन्ही महापुरुषांना असो, छोट्या बालिकेला असो, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सद्गुरू माता त्यांना उदंडावेश लाभो. त्यास आधी न बोलता, कारण बरीच बोलणारे माणसं आहेत. घरातल्या माणसांना न बोलता समजून बाहेरना संधी द्यावी आणि आपली सर्वच प्रवृत्ती आदरणीय आपले स्टेजवर विराजमान असणारे आपले बँकमित्र यांच्यात पुन्हा मुखातून आपण सर्व मोठ्या प्रेमाने बोला. जशी आदर्श प्रार्थना केली होती परमादरणीय गजानन गायकवाडजी 2 मिनिटे विचाराची सेवा घेतली. तदनंतर चिपळूणहून आलेले परमादरणीय संग्रामजी सुंदर अशा गीतासाठी प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. आमचा परंपरा संगत करण्याचा मौका प्राप्त होतोय. मला एक बारक छोटस उदाहरण देतो. शेतकरी होता आणि शेंगा पेरत होता. दुपारी जरा बैल विसाव्याला घ्यावं म्हणून त्यानं थांबवला. झाड होतं महाराज आंब्याचं. बेवळा पाण्याचं बिना सगळं तिथे ठेवलं त्यानं. आणि जरा थांबला, विश्रांती घेतला. तर एक वाटसोर आला आणि तिथं जाऊन बसला. म्हटलं पाणी पिऊ का जरा? अहो प्या की म्हटला. काय आनंदाने प्या म्हटला पाणी. पाणी पिला आणि तसंच तो जरा फुलकी काढला आणि आता हे पेराला पेरत पहिलं लांब गेली महाराज. त्यानं काय केलं, आता त्याला काय दिसत नाही म्हटला. मुठभर शेंगाचं दाणं घेतलं खिशात घातलं. उठून गेला महाराज. उठून गेला. पुढे गेल्यानंतर त्याचा ऍक्सिडेंट झाला. तो एक्सपायर झाला. खिशातनं दाणे बिणं पडलं, सगळं झालं. आणि ते थोड्या त्याच्यामध्ये त्या मालकाच्या घरातच महाराज कुत्र्याच्या जन्माला गेला. काय केला, ज्याच्याकडनं शेंगदाणे चोरून नेलं तर त्याच्याच घरात गेले मला कुत्र्याचा जन्म घेऊन गेला महाराज. मालक आपला शेंगा बिंगा पेरून झाल्यावर शेंगा काळ्या आल्या. कुत्र जरा मोठं झालं आणि थप्पी मारली शेंगाच्या मरा आणि मालक राखायला राहिला. स्वार आलं मला. कुत्र भुकायला लागलं, जोरानं भुकायला लागलं. काय म्हणते कुत्र? अरे बाबा, मुठभर दाणं घेतले ती मिळा तर मला ही परिस्थिती माझी अशी आलेली आहे. आणि पोत घेऊन चाललाय. तुमची काय परिस्थिती होणार? सांगण्याचं तात्पर्य एकच आहे महाराज, गुरुच्या चरणावर यायचं आहे आपण. काय सगळं आनंदाच करायचा महाराज, बाकी काय करत बसायचं नाही महाराज. सद्गुरु भाई प्यार का सागर, सबको प्यार खिलाता है. अवतार गुरु का दिल है कोमल, सबको करने लगा प्रेमाने बोला. जशी आदर्श प्रार्थना केली होती परमादरणीय संग्रामजी सुंदर अशा गीतासाठी. तदनंतर दास आदर्श प्रार्थना करेल ऋतुजा गुरवजी सुंदर अशा विचारांवर गीतासाठी प्रेमाने बोला. आदरणीय साथ संगती मोठ्या प्रेमाने बोला. अरे मानवा मानवतेच घर हे बांधायचं. अरे मानवा मानवतेच घर हे बांधायचं. एका छतात एकाच मतात इथं एकीनं नांदायचं.
गीतासाठी तदनंतरचा अंदाज प्रार्थना करेल सचिन देसाईजी 2 मिनिटं विचारासाठी. प्रेमाने बोला. सातसंगजी मोठ्या प्रेमाने बोला. सातसंगजी तुमचं आमचं बरं भाग्य आहे, आपल्याला सत्संग करण्याचा मौका प्राप्त होतो. सातसंगजी 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 मोठ्या प्रेमाने बोला. सातसंगजी एक भिकारी असतो सातसंगजी, आणि तो दररोज भीक मागत असतो सातसंगजी, आणि त्याचं एकच काम असतं सातसंगजी की नेमाने तो भीक मागायचा, जेवढं येईल तेवढंच खाय हे करायचं. त्याची काही जास्त अपेक्षा नव्हती सातसंगजी. मग सातसंगजी मग त्याच्या जास्त अपेक्षा नव्हती सातसंगजी. एकदा त्याला देव म्हणतो की तू एवढं भीक मागतोयस नियमाने, आणि सातसंगजी तुला काय पाहिजे ते माग, तुला मी देईन सातसंगजी. तर भिकारी म्हणतोय मला सोनं पाहिजे सातसंगजी. मग सातसंगजी देव पण म्हणते तुला सोनं देईन म्हणते मी सोनं, पण तू जेवढं घ्यायची तेवढं तुला तोपर्यंत तू मागत राहायचं सातसंगजी. मग सातसंगजी भिकारी म्हणतोय बरं ठीक आहे सातसंगजी. मग सातसंगजी देव पण सोन्याची नाणी देतोय सातसंगजी भिकाऱ्याला, आणि सातसंगजी तो झोळीत घेतोय. सातसंगजी झोळी भरते, आणि खरं देवाने एवढं सांगितलेलं असते की जी नाणी खाली पडली तर ती सगळी व्यर्थ जाणार सातसंगजी. मग ठीक आहे म्हणतोय, आणि भिकारी देव जेव्हा नाणी देतोय सातसंगजी, त्या दिवशी त्यावेळी त्या भिकाऱ्याची सगळी झोळीतली नाणी भरतात सातसंगजी. ती त्याची भीक मागायची हे असते सातसंगीचं कापड असतं ते फाटून जात
आणि त्याची नाणी सगळी मातीत जातात सातसंगती. सांगण्याचा भाव एवढाच आहे की अतिलोभ केला ना अति तिथे माती होते सातसंगती. दासीलाही तोच आशीर्वाद द्या सदती सत्संग सेवा सिमरन घडून सातसंगती मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव देवा सत्संगाची जशी अर्धास प्रार्थना केली होती. सचिन देसाईजी 2 मिनिट विचारासाठी, तदनंतर 10 अर्धास प्रार्थना करेल अक्षय कांबळेजी, ते देखील 2 मिनिट विचारासाठी. प्रेमाने बोला. आदरणीय सातसंगती मोठ्या प्रेमाने बोला. सातसंगती काय वर्णू या गुरुचा महिमा आणि सातसंगती खरोखर सातसंगती गुरुला सातसंगती धन्यवाद द्यायला सातसंगती दासकडे शब्द नाही. सातसंगती गुरुचा महिमा खूप मोठा आहे. सातसंगती दास नेहमी सांगतो की गुरु हा सौख्याचा डोंगरू, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझ्या त्रिलोकी नाही. 3 लोकांमध्ये ज्याची सत्ता आहे, 3 लोकांमध्ये ज्याचं सामर्थ्य आहे आणि सातसंगती अशा सद्गुरूच्या सानिध्याखाली सातसंगती छत्रछायेखाली आपण आहोत. सातसंगती आपण किती भाग्यवान आहे. सातसंगती दास नेहमीच म्हणतो की हाक मारिता येई धावून छनात भक्तासाठी, हाक मारिता येई धावून छनात भक्तासाठी आणि काळ तयाचा दास होईल सद्गुरू ज्याच्या पाठी. सातसंगती सद्गुरू ज्याच्या पाठीशी आहे ना सातसंगती त्याच्या केसाला धक्का लागत नाही. फक्त सातसंगती मनामध्ये तसा विश्वास ठेवा. कारण सातसंगती गुरुची महिमा काय आहे, गुरुची ताकद काय आहे सातसंगती दासनं खरोखर सातसंगती अनुभवलेली आहे. सातसंगती दासला सातसंगती ज्या गोष्टीची सातसंगती प्रचिती देखील आली नव्हती तो देखील सातसंगती गुरुनं सातसंगती प्रचिती दिलेला आहे. सातसंगती आज सातसंगती आज स्टेजवर विराजमान सद्गुरू माऊली सातसंगती संदीप साळुंके महात्माजी विराजमान आहे. सातसंगती काय सातसंगती वर्णून सातसंगती एवढं सातसंगती शब्द अपुरे सातसंगती डोळ्यातनं पाणी येईल. सातसंगती एवढं सातसंगती दासनं काल अनुभव घेतलेला आहे. सातसंगती जोपर्यंत सातसंगती या गुरु माऊलीच्या सातसंगती छत्रछायेखाली दासचा एक जवळचा परिवार आहे. सातसंगती बालकावरती सातसंगती संकट आलं होतं पण सातसंगती ते संकट गुरुच्या कृपेने दूर झालेलं आहे. आणि सातसंगती जर काही थोडीशी कसर जरी राहिली असेल तरी देखील सातसंगती ती पूर्ण सातसंगती निघून जाईल मला जाणार आहे. दासला खूप विश्वास आहे सातसंगती. फक्त सातसंगती तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या. गुरु माऊलीचा सातसंगती आशीर्वाद त्या बालकाच्या पाठीशी आहेच. फक्त सातसंगती तुमच्या चरणावरती दास एवढीच प्रार्थना करतोय की सातसंगती त्या बालकाच्या केसाला धक्का लागला नाही पाहिजे. सातसंगती दासनं सातसंगती 16 वर्ष झालं सातसंगती या गुरुच्या चरणावरती पूर्ण निष्ठेनं सातसंगती सेवा केलेली आहे आणि सातसंगती या बालकाला सातसंगती या गुरु माऊलीच्या चरणावरती आणून सोडलेलं आहे. सातसंगती या बालकावरती त्या गुरु माऊलीचा सातसंगती 3 लोकांचा मालक जो हा सद्गुरू आहे त्या सातसंगती गुरु माऊलीनं सातसंगती त्या बालकाच्या डोक्यावरती छत्रछायेखाली आपल्या घेतलेला आहे, कृपेचा हात ठेवलेला आहे. फक्त सातसंगती दासला एवढंच म्हणायचं आहे की अखेरच्या श्वासापर्यंत सातसंगती त्या बालकावरती सातसंगती गुरुचं छत्र राहू दे, त्याच्या केसाला कधी धक्का लागू नये. सातसंगती हीच या गुरुच्या चरणावरती अर्थाच आहे, प्रार्थना आहे आणि दासला विश्वास आहे की जोपर्यंत सातसंगती हा बालक या गुरु माऊलीच्या छत्रछायेखाली आहे या गुरु माऊलीने सातसंगती कवच सातसंगती त्या बालकावरती धारण केलेला आहे, त्याच्या केसाला धक्का लागत नाही हा मनामध्ये विश्वास आहे. सातसंगतीची वेळेची मर्यादा आहे त्यामुळे दास इतर शब्दांचा आधार न घेता सातसंगती इथेच आपल्या वाणीला पूर्णविराम देतोय. आणि खरोखर सातसंगती स्टेजवर विराजमावलेली जी आहे सातसंगती ही साधी सुधी नाही. सातसंगती काल दासनं खरोखर अनुभव घेतलेला आहे. सातसंगती गुरुचं सातसंगती त्यांच्या डोक्यावरती असा हात आहे की त्यांनी सातसंगती एखाद्याला आशीर्वाद दिला की सातसंगती त्याच्या आयुष्यात कधीच वाईट काही घडणार नाही एवढा दासला ठाम विश्वास आहे. सातसंगती हा विश्वास सातसंगती या सद्गुरू माऊलीनं सातसंगती या भक्ताचा सातसंगती दृढ ठेवावा आणि सातसंगती त्या बालकाच्या केसाला धक्का लागू नये हाच सातसंगती या सद्गुरू माऊलीच्या चरणावरती दास आशीर्वाद मागतोय आणि सातसंगती इथेच आपल्या शब्दांना पूर्णविराम देतोय. प्रेमाने बोला. जसं निवेदन दिलं होतं परमादरणीय अक्षयजी सुंदर अशा विचारासाठी, तदनंतर दास अर्धास प्रार्थना करेल परमादरणीय दत्तात्रेय यादवजी काही निवेदन अथवा मार्गदर्शन. प्रेमाने बोला. प्रेमाने बोलूया. सद्गुरु माता सुदीक्षा महाराज की जय. सातसंगती महात्माजी पोतखेडकीनं सातसंगती सांगत होते. सातसंगती दास आता बसला होता. सातसंग सप्टेंबर महिन्याचं संत निरंकारी मासिक होतं. सातसंगती विषय होता सातसंगती अवस्था. सातसंगती दास विचार करत होता सातसंगती या मनाच्या तरी अशा अनेक कितीक तरी अवस्था आहेत. सातसंगती दास मगाशी येत होता आणि येताना सातसंगती शुभमंगल ज्वेलर्स आहे बघा नासेरच्या साईडला. तर सातसंगती ते दासच्या मित्राचं दुकान होतं आणि सातसंगती येता येता त्याने पाहिलं आणि म्हटलं दुकानात घेऊन जा.
आणि सात्संगी दासनं ते दरवाजा ढकलला आणि आज जाऊन बघतोय तर काय सात्संगी बाहेर जितका उजेड होता ना सात्संगाची त्याच्या दुप्पट उजेड सात्संगी त्या ठिकाणी होता. आणि सात्संगी ते जे प्रत्येक रॅक मध्ये जे सोनं चांदी लावलं होतं ना सात्संगाची ते असं एकदम असं निखारून सात्संगी ते चमकत होतं. दासनं विचार केला की सात्संगाची सोनं हे धातू आहे, सात्संगाची चांदी हा सुद्धा एक धातू आहे. पण ज्यावेळेला त्यानं त्याच्या एक्साइटेड स्टेटमध्ये सात्संगी ज्यावेळेला त्याच्या उच्चतम अवस्थेमध्ये त्याला वितळवलं त्यानंतर ज्यावेळेला त्याचं दागिन्यामध्ये रूपांतर झालं सात्संग त्यावेळेला त्याची किंमत वेगळी झाली. सात्संग सोनं काढताना ते खाणीमधून काढलं असेल, सात्संगी त्याला त्या सोनाराच्या भात्यामध्ये सात्संगी त्याला तापवलं असेल, त्यानंतर ते साच्यामध्ये घालून सात्संग त्याला ते दागिन्याचा एखादा पाटले असू दे सात्संगी अंगठी असू दे आकार दिला असेल सात्संगाची. पण सात्संगी ते प्रत्येक अवस्थेमध्ये सात्संगाची प्रत्येक स्टेजमध्ये सात्संगी प्रत्येक कंडिशन मध्ये त्यानं समर्पण केलं त्या सोनाराला. म्हणून सात्संगी ते चमकलं आणि आज त्या दुकानात सात्संगाची अतिशय ऐश्वर्यामध्ये सात्संगी खाली वेल्वेट्स कापड आहे, मागे सात्संगी वेल्वेट्स कापड आहे, त्याच्यामध्ये बल्ब आहे सात्संगाची ती चमकायली सात्संगाची. या सात्संगी विचार करूया तुमचं आमचं जीवन बघू सात्संगाची. त्या सात्संगी आमचं जीवन काय होतं सात्संगी अनाच्या आधी माझं जीवन काय होतं, मी कोण होतो सात्संगाची. सात्संगाची माझ्या घरातील माझे नातेवाईक असू देत सात्संगाची लय बाहेरचा विचार करत नाही ते कधी माझ्याशी प्रेमाने बोलत होते का सात्संगाची, कधी मला नमस्कार करत होते का सात्संगाची. पण सात्संगी ती अवस्था प्राप्त झाली सद्गुरूच्या चरणावर आल्यानंतर आणि ती समर्पण केल्यानंतर मग ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर सात्संगाची मला संत म्हटलं, सात्संगी महात्मा म्हटलं, महाराज म्हटलं. आणि मग सात्संगाची मला एक कुठली तरी वेगळी उच्चतम अवस्था प्राप्त झाली की ज्या संतांची अवस्था होती. आणि मग सात्संगी विचार करूया मग माझ्या जीवनामध्ये ते तेज ती झळाळी किती चमकली पाहिजे सात्संगाची. तर या सात्संग दास काही तोच आशीर्वाद द्या. दास काही जास्त वेळ बोलणार नाही पण सात्संगीचे सद्गुरूनं ते ज्ञान दिलेलं सात्संगी ते सोन्याहूनही पिवळं आहे सात्संगी अमौलिक असं ब्रह्मज्ञान आहे. आणि ते ब्रह्मज्ञान फक्त आणि फक्त माझ्या आत्म उद्धारासाठी दिले ना की सात्संगी इतरांसाठी. कारण मुळात ज्ञान हे आत्म उद्धारासाठी आहे. म्हणून या सात्संगी भक्ती सुद्धा आत्मचिंतनाचा विषय आहे सात्संगाची. तो बोलण्याचा विषय नसून सात्संगी तो कर्माचा विषय आहे. म्हणून या सात्संगी ह्या महिन्याचा विषय सुद्धा होता सात्संगी कर्म आणि सात्संगी पुढच्या महिन्याचा सुद्धा विषय सात्संगी सेवा ठेवले. तर या दयाकरा कृपा करा सात्संगी त्यावर कुठेतरी आम्हाला आत्मचिंतन करता यावं आणि सद्गुरूची अपेक्षित आहे सात्संगीची तसं जीवन माझं घडावं हाच एक अर्थात स्पर्धा करून दास इनिक शब्दामध्ये सेवा प्राप्त सात्संगीची प्रेमाने बोलूया. जसं निवेदन दिलं होतं परमादरणीय दत्तात्रय यादवजी काही निवेदन आणि विचार तदनंतर दासकडे अंतिम टप्प्याकडे आपली सत्संग पोहोचत आहे. बरेचशीच नावं सत्संगाची आहेत. अंतिम रचनेची सेवा प्रशांतची सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. खरोखरच आज हॉल भरलाय, आनंद वाटतोय. असा हॉल दर रविवारी साप्ताहिकलाही भरावा आणि मॉर्निंगला पण यातली काहीतरी उपस्थित राहावी. सत्संगी मोठ्या प्रेमाने बोला. आणि इथं दररोज सकाळी 6 ते 7 मॉर्निंग सत्संग पण चालले. बऱ्याच जणांना माहित नाही अजून, जवळजवळ 8-10 महिने झाले. तर त्याही सत्संगचा आनंद घ्यावा. तर उद्या आपल्याला मॉर्निंग सत्संगला आशीर्वाद देण्यासाठी शिपूर साप्ताहिकचे प्रबंधक मुक्ती महात्मा निर्जय महात्माजींची सेवा आहे. तरी सर्वांनी पोचायचं. तर सत्संगाची या तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर परमपूज्य मुक्ती महात्माजी संदीप साळुंकेजी यांच्याच मुखातून आपल्याला भरपूर असे अमृतलेवानी श्रवण करायचे. जास्त काय सत्संगविषयी बोलणार नाही. तर निवेदन आहे की आजच्या साप्ताहिक सत्संगची संत महात्म्यांची जी प्रसादी केली आहे त्या सुरेश वडराव परिवार अतिशय सेवाभावी परिवार आहे. तर तो परिवार महात्म्यांचा दुपट्टा घालून सत्कार करतील. आणि तदनंतर सचिन देसाई महात्माजी यांच्या स्वीटी बेटीचा वाढदिवस आहे. तसेच शिल्पा जाधव बहीणची सेवादार बहीण त्यांचाही वाढदिवस आहे. परिवार तोही सत्कार करेल. सचिनजी पण सत्कार करतील. राघवेंद्र अभंगरावजी आणि परिवार हा एक स्टेज महात्मांचा सत्कार करतील. आणि सुशांत देसाईजी हे महात्मा स्टेजवर महात्मांचा सत्कार करतील. तसेच उद्या सोमवार 30/9/2024 रोजी 6:30 ते 9:30 या वेळे येळावी या ठिकाणी जत परमादरणीय अनंतकुमार झांबरेजी
त्यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम आहेत महाराज की जय. सत्कार करायचा आहे. ज्यांच्या महात्म्यांची नावे या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी आपला सत्कार करून घ्यावा. तसंच 1/10/24 रोजी सेवादल कॅम्प सकाळी 8 ते 1 म्हणजे उद्याच मंगळवारी, उद्या 30 आहे मंगळवारी. सद्गुरुमाता दीक्षा सविंदर हरदेवची महाराज की जय. अंतिम सद्गुरुमाता दीक्षा सविंदर हरदेवची महाराज की जय. आपली गीताची रचना परमादरणीय प्रशांतजी, तदनंतर सर्वांची नावे पुतलाचरणा. प्रेमाने बोला. साक्षीची प्रेमाने बोला.
संतोषवाडी, कापूसकरवाडी इथून सर्व संत महात्मे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. असंच सात संघाची दर बुधवारी या ठिकाणी पोहोचून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करावा. सर्वांची नावे उपासनेला दृढ चालवावे. भूदेवे संथासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्वामुखी मंगल बोलवावे. या ठिकाणी उपस्थित संत महात्मा, माता बहिणजी, बालबालिका, खास करून सासंगत, सर्व सासंगतचे आमचे प्रबंधक महात्मा, सगळे सासंगत सत्संगमधून आलेले सर्वांच्या चरणी दास पामराचा कोटी कोटी धन्यवाद एवं नमस्कार. मोठ्या प्रेमाने बोला. सासंगत सत्संग तुमच्या माझ्यासाठी आहे. सर्वांनी सासंगत निदान तास दीड तास ऐकलं नाही, आता तर ऐकायसाठी समोर येऊन बसा, नाहीतर परत कोणतरी विचारलं की सत्संग मध्ये काय झालं काय माहित नाही म्हणून सांगणार सासंगत आम्ही सेवेत होतो. ऐकायची पण सेवा असते महाराज, फक्त आमचं ध्यान असणं गरजेचं आहे. पण सासंगत अजून पण इकडं तिकडं चाललंय आमचं एरझाड. इथे येऊन पण झाडावरला मुळ्या घालत असे एरझाड, तशी सासंगत माझी सत्संगची एरझाड व्हायला नको. त्यामुळं कृपा करून सासंगत सर्वांनी सासंगत तन मन धन एकाग्र करून सासंगत त्या ठिकाणी श्रवण भक्ती सासंगत सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी सासंगत त्या ठिकाणी बसून गुरुचं आशीर्वाद सासंगत त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे, तो आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यायचा. प्रेमाने बोला. सासंगत बऱ्याच संत महापुरुषांनी त्या प्रभू परमात्म्याचं सासंगत गुणगान त्या ठिकाणी केला. सासंगत याची महती गायली. सासंगत त्या ठिकाणी बरेच जण सासंगत आज नवीन आहेत म्हणून सासंगत दास विषय नाही तर तुम्ही म्हणणार महाराज काय आज नवीन सांगायला असं काय व्हायला नको. पण सासंगत एका सत्ग्रस्तानं दासला प्रश्न विचारला, म्हणजे की महाराज आम्ही भक्ती करतोय, सासंगत सगळं करतोय, सासंगत देवधर्म सगळं करतोय, पण जीवनामध्ये सासंगत सद्गुरूची आवश्यकता काय आहे, त्याचं कारण काय, सासंगत सद्गुरू कशाला करायला पाहिजे सासंगत. त्यावेळी सासंगत आणि त्यांच्याच घरामध्ये एक सासंगत, कारण
दास एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलेला होता, पण नवीन सदग्रस्त आलेला आणि सासंगत विचार संपल्यानंतर सहज सासंगत त्या महात्म्याने विचारलं आणि सासंगत विचारल्यानंतर सासंगत त्यांचा मुलगा एक संघ होता, जसं की गायकवाड महाराजांनी मगाशी शेंगाचं उदाहरण दिलं. सासंगत ते मुलगा म्हणला, महाराज आता शेंगा काढायचे दिवस आहेत ना, म्हटले शेंगदाणा सासंगत हे डायरेक्ट दाणा का लागत नाही, म्हटलं वर ठोरपार कशाला पाहिजे, आता पिरू लागते म्हटलं सासंगत, सीताफळ लागते म्हटलं, आणि शेंगाच्या दाण्याला ते ठोरपार कशाला पाहिजे, डायरेक्ट दाणा का लागत नाही. सासंगत चिंतन करा, डायरेक्ट दाणा लागायला पाहिजे होता ना, शेंगाचा दाणा सासंगत, त्याच्यावर ठोरपार कशाला पाहिजे म्हणते सासंगत. त्यावेळी म्हणते असं सांगत नाही बाबा, म्हणते त्याला खर्च आहे म्हणलं सासंगत. काय आता फुकट सांगायचं बंद केलंय म्हणते सासंगत, प्रेमाने बोला. म्हटलं मग काय कसं आहे म्हटलं, घरी की बोलव म्हटलं सासंगत दूध प्यायला, मग सांगतो सासंगत. म्हणला लांब कशाला, आताच चला की म्हटले सासंगत, महाराज आताच चला की सासंगत. मग सासंगत बालहट्ट असतो, सासंगत महात्माजी म्हणले चला, आणि सासंगत गेल्यानंतर सासंगत पाणी बिनी दिलं आणि सासंगत म्हणले माहित होतं चहा पेत नाही म्हणून सासंगत दूध आणलं ग्लास भरून. काय आणलं? दूध आणलं सासंगत. प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. झोप येत नाही ना, नाहीतर लय करते जागा म्हणणारा, जरा काय झोपलं तर काय कोणाला कळत नाही, पण वर बसल्यामुळे सगळ्यांचं चेहरा दिसते, कोण झोपले कोण काय करायला, डोक्या घ्यायला लागले सगळं कळते. आणि इथं झोपलं ना कशाच्या जन्मात जाते माहिती आहे का तुम्हाला? सत्संगमध्ये झोपलं की कशाच्या जाते? माताची मान हलवालेत माहिती आहे. प्रेमाने बोला, काय सांगत नाही ना पुढे सासंगत. घरी गेल्यानंतर सासंगत त्या पालकांना ग्लास भरून दूध आणलं. मी म्हणलं बाबा तुला दूध मागितलेलं होतं, मला ते दूधच आहे की म्हणलं. अरे ती ग्लास कशाला आणलाय पाहिजे, नुसता दूध दे म्हणलं. ग्लास कशाला आणलाय, नुसता दूध दे म्हणलं. मला शक्य आहे का म्हटलं, सासंगत दूध द्यायला ग्लास पाहिजेच की. तसं म्हणतं तिथं आणायला फोलपार पाहिजे. सासंगत सांगायचा भावार्थ काय होता, जीवनामध्ये जर सासंगत हा प्रभू परमात्म्याची सासंगत जर प्राप्ती करायची असेल, सासंगत ते ज्ञान जर माझ्या जीवनामध्ये यायचं असेल, तर सासंगत जीवनामध्ये सद्गुरूची आवश्यकता आहे. जोपर्यंत सासंगत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सासंगत या प्रभू परमात्म्याची प्राप्ती होत नाही. कारण सासंगत तुम्हाला प्रभू परमात्मा देव सासंगत, ज्या देवाला तुम्ही पूजताय, ज्या देवाला तुम्ही मानताय, ज्या देवाला तुम्ही जाताय, त्या देवाची ओळख असणं फार गरजेचं आहे. त्या देवाची ओळख असणं फार गरजेचं आहे. कारण संत म्हणतात की चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवित हरिविन, ऐकवी देखवी एक नारायण, तयाचे भजन पूजन चुकवणे सासंगत. की म्हटले मला उठवतो कोण सासंगत, झोपवतो कोण, चालवतो कोण सासंगत, सगळं सासंगत त्या प्रभू परमात्म्याच्या सत्तेनं सासंगत त्या ठिकाणी चालतं. त्या देवाचं सासंगत, भजन पूजन सासंगत, त्याला काय असेल ते सासंगत त्याचं कधी चुकू नये म्हटले सासंगत. मग सासंगत तो देव कसा प्राप्त होणार? सासंगत त्या देवाची अनुभूती आहे का सासंगत मला? ज्या देवाकडे मी जातो सासंगत त्या देवाशी माझं संधान होतं का? कधी मी चिंतन केलेलं नाही. सासंगत जर होत नसेल तर सासंगत झालं पाहिजे. कारण जो सद्गुरूची शरण जाईल तयासीच ब्रह्मप्राप्ती होईल, न लगे अनेक उपाय धरे सद्गुरूचे पाय म्हणते सासंगत. जो सासंगत, जसं की एखाद्या मुलगीचं सासंगत लग्न लावून द्यायचं आहे आणि सांगितलं की बाळा म्हटले मुलगीला सासंगत एक फोटो दाखवला, हा मुलगा आहे म्हटले सासंगत, आणि याच्याशी तुला लग्न करायचं आहे. सासंगत फोटो दाखवला आणि म्हटले की याच्याशी तुला लग्न करायचं आहे, आणि सासंगत त्यावेळी म्हणते मुलगी ठीक आहे चालेल सासंगत, मग त्या फोटोशी लग्न करून चालेल का? लग्न कोणाचं करायला लागणार आहे? जो मुलगा आहे सासंगत त्या मुलाशी लग्न करायला लागणार आहे. मग ते लग्न कोण लावून देतो? कोण लावून देतो? आपण हिंदू शास्त्र पद्धतीत राहतो. हा, स्वामी भटजी सासंगत कोण मिळेल ते कोण लावून देतो? नाहीतर दोघांना सांगितलं असं जावा तुमचं लग्न झालं म्हणून होईल का? नाही होणार. चार चौघांच्या मध्ये आणायला पाहिजे, सासंगत मध्ये अंतरपाठ धरायला पाहिजे, सगळ्यांनी सासंगत त्या स्वामीनं भटजीनं सासंगत त्या काय म्हणायला पाहिजे, मंगलाष्टका म्हणायला पाहिजे, अंतरपाठ काढायला पाहिजे, सासंगत समोरासमोर एकमेकाला हार घालायला पाहिजे. त्यावेळी खऱ्या अर्थानं सासंगत लग्न झालं आणि सासंगत त्यांच्या संसाराला सुरुवात होणार आहे. तसं सासंगत जोपर्यंत सासंगत या सद्गुरूच्या कृपेनं सासंगत हा प्रभू परमात्म्याचं माझं दर्शन होणार नाही, सासंगतीची ओळख होणार नाही, तोपर्यंत सासंगत माझी भक्ती सफल होणार नाही. योग याग विधी येणे नवे सिद्धी उपच वायाची उपाधी धर्माने धर्म म्हटले.
की म्हणले तुम्ही काही करा म्हणले सासंगत, जेवढं तुम्ही पूजा अर्चा सासंगत अगदी मनोभावे सासंगत सगळं जरी केला आणि सासंगत याची ओळख नसेल तर केलेलं सगळं व्यर्थ आहे म्हणले सासंगत. म्हणून सासंगत ते करणं प्राप्त करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी सासंगत हे प्राप्त होईल ना त्यावेळी सासंगत देव तुमचा होईल. तुकाराम महाराज म्हणतात की सासंगत देव माझा माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा सासंगत. एकदा काय झालेलं होतं, एका राजानं सासंगत आपल्या नगरीमध्ये सासंगत राज दरबार भरवलेला होता आणि सासंगत राज दरबार भरवलेला असताना सासंगत त्या दरबारामध्ये दंबी दिली की म्हणले आपल्या नगरीमध्ये प्रदर्शन भरवायचं आहे आणि प्रदर्शन भरवल्यानंतर सासंगत ज्याला जी वस्तू पाहिजे त्यांनी सासंगत एक एक वस्तू आपापली घेऊन जायचे. सगळं सोनं नाणं हिरे माणिक मोती सासंगत साड्या बिड्या सगळं काही सासंगत त्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि सांगितले की म्हणले सासंगत वार ठरला दिवस ठरला टायमिंग सांगितली की सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये सासंगत हा दरबार भरणार आहे, हे प्रदर्शन भरणार आहे, कोणाला पाहिजे सासंगत त्यांनी एक एक वस्तू घेऊन जायची सासंगत. आणि सासंगत असं ठरल्यानंतर सासंगत तो दिवस उगवला. सासंगत प्रत्येक जण यायचा ती एका वस्तूवरती हात ठेवायचा आणि एक घेऊन जायचा सासंगत. एक शेतकरी सासंगत एक सदग्रस्त सासंगत त्या प्रदर्शनामध्ये फिरत होता. सकाळी 9 वाजल्यापासून सासंगत दुपारी 12-1 वाजेपर्यंत सासंगत तो सगळं प्रदर्शन फिरून झालं. कुठल्याही गोष्टीवरती सासंगत त्यानं हात ठेवला नाही. पण सासंगत त्याच्या मनामध्ये रुखरुख होती की सासंगत हे प्रदर्शन तर राजानं भरवलंय पण सासंगत राजाची आट आहे, एकाच वस्तूवरती हात ठेवायचा आणि घेऊन जायचा. सासंगत तो सदग्रस्त शेतकरी होता. हात सांगायला वेळ नाही म्हणून सांगायचं नाही तर तुम्ही म्हणता कुत्र मागे लागले काय. प्रेमाने बोला, कारण सासंगत कमी वेळात जास्त आपल्याला स्कोर करायचा. प्रेमाने बोला. की सासंगत तो शेतकरी होता आणि सासंगत शेतकरी असल्यामुळे सासंगत त्याला बैलजोडी आवडलेली होती. काय आवडलेली होती? बैलजोडी आवडलेली होती. आणि राजाच्या आठ होती की सासंगत एकच न्यायचंय सासंगत. मग सासंगत तो चिंतेत होता मी एक बैल घेऊन करणार काय म्हणले सासंगत. त्याला जोडगं नसलं तर सासंगत अवताला येईल बैलगाडी झोपाय येईल काय तर होईल म्हटले पण एकाच नेऊन करायचं काय म्हणले सासंगत. मग सासंगत असं करत असताना सासंगत राजाच्या लक्षात आले की सकाळनंतर सासंगत फिरतोय, दुपारचे 3 वाजले, कुठल्याही वस्तूवरती हात ठेवत नाही. सासंगत राजानं बोलवलं, विचारलं, म्हणले तुला काय याच्यामध्ये कमतरता आहे काय, काय कमी आहे का सासंगत, तू का कुठली गोष्ट नेत नाहीस. त्यावेळी सासंगत तो सदग्रस्त म्हणतोय राजाला की राजेसाहेब म्हणले हे दरबार कुणी भरवलाय. म्हणले मी भरवलाय. दौंडी दिल्या म्हणले सासंगत. तुम्ही भरवलाय? या सगळ्या वस्तू सासंगत तुम्ही ठेवल्यात? होय म्हणले मी ठेवल्यात. पण सासंगत मला सांगा म्हणले ज्या राज दरबारामध्ये सासंगत जे प्रदर्शन भरवलंय त्याच्यामध्ये तुम्ही आहात का सासंगत. त्यावेळी सासंगत राजा म्हणाला मी का नाही सासंगत, मीच प्रदर्शन भरवलंय, मी पण सासंगत त्या प्रदर्शनामध्ये आहे सासंगत. त्यावेळी सासंगत त्या सदग्रस्तानं कुठलाही मागचा पुढचा न विचार करता सरळ सासंगत जाऊन त्या राजाच्या डोक्यावरती हात ठेवला. काय केला? राजाच्या डोक्यावरती हात ठेवला. सासंगत ज्याचा राजा झाला त्याला सासंगत बैलच काय अख्खं राज्य सासंगत त्याचं झालं. कारण राजाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे सासंगत. अहो ज्यावेळी सासंगत राजा त्याचा होतो ना त्यावेळी सासंगत कुठली बैलच काय सगळं सासंगत त्याचं होतं. मग सासंगत चिंतन करा ज्यावेळी सासंगत मी जो मला देणारा दाता परमात्मा आहे, जो सासंगत परमेश्वर आहे, तो सगळं देणार आहे सासंगत, त्याच्याकडनं मला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत सासंगत. आणि सासंगत जर तो परमात्मा माझा झाला, देव माझा झाला तर सासंगत मला कुठल्या गोष्टीची मागायची गरज पडणार नाही. सासंगत आपल्या आईला कळतं की सासंगत माझ्या मुलाला काय पाहिजे सासंगत. तसं या प्रभू परमात्म्याला सासंगत कळतं की सासंगत माझ्या भक्ताला काय पाहिजे, मला त्याला काय द्यायचं आहे सासंगत, याची अवस्था सासंगत काय आहे हे त्या परमात्म्याला कळतं. कधी ज्यावेळी सासंगत मी देवाचा होईल. सासंगत म्हणतो देव ह्यो माझा आहे, तो माझा आहे, पण मी कधी म्हणले का मी त्या देवाचा आहे सासंगत, मी त्या देवाचा झालोय नाही सासंगत. सासंगत जर देव माझा करून घ्यायचा असेल, तुमचा ज्या देवाला मानताय त्या कुळस्वामीला मानताय ना त्याचं सासंगत स्वरूप जाणून घेणं फार गरजेचं. आणि ज्यावेळी सासंगत त्याचं स्वरूप जाणून घ्यायचेला त्यावेळी सासंगत तो परमात्मा म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाशानी भरून उरला. देव नाही अशी कुठलीही जागा नाही म्हणजे की सर्वत्र रिता ठाव नाही उरला सासंगत, की जिथं कुठेही नाही सासंगत असा प्रभू परमात्मा सगळीकडे आहे म्हणजे. पण आम्ही सासंगत नको त्या गोष्टीमध्ये अडकले. सासंगत नको त्या गोष्टीचा माज आहे सासंगत आम्हाला. कारण सासंगत पैसा अडका सौंदर्य संपत्ती इस्टेट पद प्रतिष्ठा सासंगत याच्यामध्ये आम्ही अडकलेले असतात. हे तर सासंगत एक दिवस महात्मा सांगता शाळेत एक दिवस ही जाणार आहे म्हणजे सासंगत राहणार नाही. सासंगत हे पद प्रतिष्ठा पैसा अडका सासंगत मान सन्मान आहे ना हे येणार जाणार म्हणजे सासंगत एक दिवस राहणार नाही. जे राहणार आहे ते प्राप्त करून घ्यायला आलं पाहिजे.
तुम्ही म्हणणार महाराज कसं काय? कारण सासंगत ज्यावेळी पद प्रतिष्ठा असते ना महाराज, त्यावेळी सासंगत सगळी जण तुमच्या मागे जसं की गुळाला मुंग्याची करतात ना, तसं असतं सासंगत. लय जर व्यवहारातलं उदाहरण सांगायचं झालं तर गावच्या पाटलाची शेळी मरू दे महाराज, काय शेळी मरू दे, 5,000ची शेळी मरू दे, सासंगत त्याला प्रत्येकाला विचारायला जाणार कसं झालं पाटील, काय झालं पाटील, पाटील कोण नाही ना इथं, प्रेमाने बोला कसं झालं काय झालं. सासंगत त्याचं 10,000 चहा पाण्यावर खर्च होते, शेळी कितीची आणि खर्चाला किती गेलं, तुम्ही कुठे गेलता, मग काय खाल्ली होती, कसं झालं. आणि एखाद्याची माय लेक सासंगत जे तारुण्यात आलेली मुलगी मरावी, सासंगत तिच्याकडे कोणी जाणार, कुणीही जाणार नाही महाराज. येथील 4 चौघे येथील, नातगुती येथील, सासंगत अंत्यविधी करतील, सासंगत ही नवरा बायको घरात येतील, गलास गलास पाणी पितील आणि दोघंच एकमेकांच्या गळ्यात पडून सासंगत रडत बसतील. त्याच्याकडे कोण जाणार. सासंगत आज समाजाची अवस्था, आज ही समाजाची अवस्था आहे महाराज. जोपर्यंत तुमच्याकडे आहेत ना तोपर्यंत सासंगत हे सगळे तुमच्याकडे मुंग्या लागल्यावर सासंगत चिकटते. म्हणून सासंगत त्या कुठल्याच गोष्टीचा सासंगत मला मान पान सन्मान सासंगत असता कामा नये सासंगत. कारण सासंगत एखादं बाळ असतं, सासंगत छोटस बाळ, सासंगत ते बाळाकडे बघितल्यानंतर आनंद होतो, मन प्रसन्न होतं. सासंगत सगळ्या गोष्टी सासंगत किती सासंगत त्या बाळाकडे बघितली की सासंगत घेऊ वाटतं, सासंगत काय त्याला म्हणतात मुका बप्पी, सासंगत सगळं घेऊ वाटतं. पण सासंगत ते बाळ आहे तोपर्यंत, त्याचं सौंदर्य आहे तेज आहे तोपर्यंत सासंगत. आणि तेच बाळ सासंगत 40 वर्षाचं मध्ये गीताचेला काय घ्यायला. मिळालेलं सौंदर्य पण राहत एक दिवस जाणार आहे सासंगत. मग सासंगत हे जर नश्वर असेल तर सासंगत आम्ही कशामध्ये अडकून बसलोय, त्या गोष्टीमध्ये अडकून बसलोय. सासंगत हे परमात्म्याला सासंगत आवडत नाही. सासंगत आवडतं काय सासंगत की परमात्म्याला काय, जसं की आपल्या आईला सासंगत आपल्या मुलाचं कौतुक झालेलं आवडतं, आपल्या मुलाचं कौतुक झालेलं आवडतं, त्याची वाहवा झालेली आवडते. सासंगत एक बहीण जी आहे सासंगत हातामध्ये छोटस बाळ आहे, सुंदर बाळ आहे सासंगत. आणि सासंगत आपण जर त्या बाळाचं कौतुक करायला लागलो, प्रेमाने बोला किती बाळ सुंदर आहे, किती गोंडस आहे सासंगत, तर सासंगत ते आईचं अंतकरण भरून येतं महाराज. आतनं आईचं अंतकरण भरून येतं की सासंगत माझं बाळ सुंदर आहे, सासंगत माझ्या बाळाचं कौतुक व्हायला लागले. पण सासंगत ती आई सासंगत बाळाचं कौतुक करायला लागल्यावर सासंगत म्हणते की या घरात या सासंगत पाणी घ्या, चहा घेऊन जावा सासंगत कपभर, का बाळाचं कौतुक आहे. पण सासंगत तुम्ही त्या आईचं कौतुक करायला गेला तर प्रेमाने बोला, म्हणला की बाळाची आई किती सुंदर आहे, किती छान आहे म्हटलं तर सासंगत पायात काय बघितलंस का म्हणणार सासंगत. पण सासंगत तसं परमात्म्याला सासंगत आपल्या भक्ताची स्तुती केल्यानंतर हा परमात्मा खुश होतो. सासंगत आपल्या भक्तांचा आदर सत्कार केल्यानंतर सासंगत देव खुश होतो ना. देवाला सासंगत तुम्ही एवढं दिलं तेवढं दिलं काय नाही. सासंगत भक्ताचं सासंगत फक्त प्रेम भाव भावेला भुकेलेला सासंगत हा भक्त आहे. तुम्ही किती दिला किती दान केला काय नाही सासंगत, याला फार महत्व. आपण काय दान करतोय महाराज, आम्हाला सांगितले की तन मन धन प्रभू की देण आहे. सो प्रभू काय पहिला प्रण सांगितलं की तन मन धन प्रभू परमात्म्याने दिलेला आहे, त्याचा अभिमान करू नको म्हणून सांगितलं. सासंगत कधी झालेलं आपण जाणच करत नाही महाराज. आपण निस्ता म्हणतोय की तन मन धन तेरा कब्जा, जरा काय तर दुःख दे बघा सगळं माझं आहे म्हणतो सासंगत. आणि कोणतं सासंगत दान द्यायला लागलं, प्रेमाने बोला दान द्यायला लागलं तर काय म्हणतात की सर्वात दानशूर कोण होतं, नाही कर्णाच्या पुढे राजामध्ये विचारायला लागले हरिश्चंद्र राजा. कोणतं दान द्यायला काय म्हणतो काय हरिश्चंद्राच्या अवलाद आहे काय म्हणतो. असं काय केलं होतं हरिश्चंद्र राजानं, सासंगत काय केलेलं होतं. हरिश्चंद्राचा गुरु कोण माहितीये, कोण आहे, हरिमाताजी विश्वामित्र ना. प्रेमाने बोला हरिश्चंद्र राजाचा गुरु विश्वामित्र सासंगत. आणि स्वप्नामध्ये सासंगत काय म्हणतोय, आणि त्याची राणी कोण होती माहितीये, कोण होती, तारामती. तारामती अभ्यास आहे वाटतं प्रेमाने बोला, काय चुकीच सांगून चालत नाही. कोण होती, तारामती सासंगत. आणि सासंगत त्या हरिश्चंद्र राजानं स्वप्नामध्ये
आपणाला पण स्वप्न पडतात महाराज भारी भारी. स्वप्नामध्ये राज्य दान केलेलं होतं. काय केलेलं होतं? राज्य दान केलेलं होतं. कुणाला? गुरुला. स्वप्नामध्ये निसता. आणि सासंग स्वप्नामध्ये राज्य दान केल्यानंतर सासंगत गुरु सासंगत त्यांच्या घरी आले. यांच्या हरिश्चंद्रच्या राजाच्या घरी आले. सासंगत विश्वामित्र सासंगत घरी आले आणि त्यावेळी सासंगत म्हणतायत की मला अजून 3.5 तोळं पाहिजे. 3.5 तोळं सोनं पाहिजे सासंगत. त्यावेळी सासंगत लगेच हरिश्चंद्र राजानं नोकरा चाकरांना सासंगत आदेश दिला की म्हणले आपल्या तिजोरीमध्ये जे सोनं आहे ना त्याचा 3.5 तोळं गुन्हे आणि द्या म्हणले गुरुला सासंगत. त्यावेळी गुरु म्हणतात ए थांब. काय म्हणले? थांब. तू तर सासंगत अख्ख राज्य सासंगत दान केलायस. ते 3.5 तोळं कोणाचं आहे? तिजोरी कोणाची आहे? माझीच आहे ना. मग तू कुठलं द्यायला लागलायस सासंगत? म्हटले की तू कुठलं द्यायला लागलायस? त्यावेळी सासंगत त्याला कळायचं बंद झालं राजाला. त्यावेळी सासंगत म्हटले दाता आणि घेता 2 पार्ट्या झाल्या ना, देणार आणि घेणारा. म्हटले गुरुला सांगितलं म्हटले की आम्ही तर त्यात मोडत आहे. म्हटले आम्ही देणाऱ्यामध्ये आहे. मी माझी बायको आणि माझी पोरग सासंगत आम्ही देणाऱ्यामध्ये आहे, तुम्ही घेणाऱ्यामध्ये आहे. म्हणले तुमची इच्छा आहे ना सासंगत अजून 3.5 तोळं पाहिजे ना, आम्ही काही करू म्हणले सासंगत, काही करू तुम्हाला सासंगत 3.5 तोळं सोनं देतो सासंगत. त्यावेळी सासंगत 3 जण सासंगत हरिश्चंद्र राजा नाव काय म्हटलं तारावती आणि सासंगत त्यांचा मुलगा रोहिदासच होता ना. असं ते काय तर असू दे रोहिदास म्हणून आपण आमच्या महाराज प्रेमाने बोला. सासंगत रोहिदास हे 3 जण सासंगत बाजूला झाले. हे 3 जण आम्ही मोडत नाही म्हणले तुमच्यामध्ये. सासंगत आम्ही दातामध्ये मोडतो, मोडत नाही. आम्ही सासंगत चाकरी राहू दे, सासंगत आम्हाला विकू दे, आम्ही काही करू दे, फक्त सासंगत ते नगरी सोडली सासंगत आणि सरळ कुठे गेले? काशीला गेले. सासंगत 3 जण काय केले? काशीला गेले. आणि सासंगत काशीला गेल्यानंतर सासंगत करायचं काय हा प्रश्न होता सासंगत. आणि सासंगत मोठा बाजार आपला कसं सासंगत बाजार भरला होता ना, सलगरचा बाजार भरतो माहिती का सोमवारी? कितीतरी लोक येतात. कधी आला की नाही बाजारला? सत्संगला यायचं राहू दे, तर आमच्या बाजारला तर येत जावा, सगळं मिळतं. कितीतरी लोक सासंगत बाजारामध्ये येतात सासंगत. पण सासंगत त्याच्यामध्ये 2च प्रकारचे लोक असतात. किती? हजारो सासंगत हजारो येतील, लाखो येतील, सासंगत किती पण येतील, फक्त त्यात 2च प्रकारचे लोक असतात. कुठले? एक देणारे आणि एक देणारे आणि घेणारे सासंगत. बरोबर ना? तसं सासंगत मनुष्याचं पण 2 दिवसाचा बाजार माहिती आहे तुम्हाला. एक जन्म आणि मृत्यू या 2 दिवसाचा सगळा खेळ आहे. काय परपंच करा, परमार्थ करा, एकदा जन्माला आला म्हणजे एकदा मरणारच आहे. कोण अमरत्व घेऊन आलेलं तसं हा 2 दिवसाचा बाजार आहे. म्हटले घेणारे आणि देणारे 2च सासंगत. आता घेणारे सासंगत ओळखता सासंगत पिशवी घेऊन येणं, आणि आता देणारे कसे ओळखायचे म्हणले सासंगत. देणारे कसे ओळखायचे? त्यावेळी सासंगत प्रथा होती की म्हटले जो द्यायला बसलाय ना, जो विकायला बसलाय ना, त्याच्या डोक्याला वाळलेलं गवत बांधायचं म्हणले सासंगत. काय म्हणायचंय? वाळलेलं गवत. मग या 3घांनी सासंगत काय केलं? वाळलेलं गवत आपल्या डोक्याला बांधलं सासंगत. आणि बांधल्यानंतर सासंगत ते 3घही विकायला बसले सासंगत. त्यावेळी सासंगत त्या नगरीमध्ये हा हा म्हणता सासंगत सगळ्या नगरीमध्ये बातमी पसरली. म्हटले की हरिश्चंद्र राजा विकायला बसलाय. त्याची राणी सासंगत तारामती सासंगत ही विकायला बसलेली आहे. सासंगत त्याचा मुलगा आहे. आहा म्हणता म्हणता सासंगत अख्ख्या काशीमध्ये बातमी झाली. सासंगत प्रत्येक जण म्हणायला लागला राजाची राणी सासंगत विकायला बसले. सासंगत तारामती सासंगत. सासंगत ती राजाची बायको होती, ती राणी होती. सासंगत आपल्या बायको सारखी नव्हती महाराज. सुंदर रूपवती देखणी सासंगत राजाची राणी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे सासंगत कशी असणार. सासंगत म्हणता म्हणता सासंगत विकायला बसल्या म्हणल्यानंतर ही बातमी सासंगत तिथं वेश्या घर होतं तिथपर्यंत जाऊन पोहोचली. आणि सासंगत त्या वेश्याची मालकीण सासंगत जी प्रमुख होती ती सासंगत तिथं बाजारामध्ये आली. सासंगत राणीला सासंगत बघितलं. म्हटले सासंगत किती किंमत आहे हिची? सासंगत राजाने सांगितलं अमुक अमुक एवढे पैसे आहेत. सासंगत राणीला सासंगत गुरुला शब्द देतात किती द्यायचं होतं? 3.5 तोळं. स्वतःच्या बायकोला सासंगत त्या वेश्येच्या प्रमुखाला विकलं सासंगत. तिला वाटलं सासंगत बरं झालं सासंगत राणी मिळाली सासंगत. पण सासंगत गुरुची कृपा असते, सासंगत सद्गुरूचा वरदास्त असतो. आणि सासंगत हे ठरल्या झाल्यानंतर सासंगत ज्यावेळी सासंगत तिला विकलं गेलं, सासंगत पैसे घेतले, सासंगत ती जाणार
इतक्या सासंगतीतले काशीचे ब्राह्मण सासंगत आडवे आले. आडवे आल्यानंतर सासंगत तिने जाणलं, म्हणले की ही राजाची राणी आहे, सासंगत तारामती आहे, तिला जर तिथं सासंगत विकलं तर सासंगत काय होईल, अपमान होईल, सासंगत अनेक काय होईल. सासंगत त्या तारामतीच्याही मनामध्ये आलं. सासंगत म्हणले ठीक आहे, मला तर द्यायचं होतं, विकायचं होतं, पण सासंगत ठीक आहे, मी द्यायला तयार आहे, काम करायला तयार आहे, पण अशा ठिकाणी मला विकलं जाते सासंगत, त्याच्यामध्ये माझी काय चूक आहे. जिथं सासंगत मान नाही, सन्मान नाही, सासंगत त्या ठिकाणी बसवलं जाणार आहे मला. त्यावेळी सासंगत, ज्यावेळी सासंगत ते काशीचे ब्राह्मण सासंगत आडवे आले, त्यावेळी सासंगत ते तारामती सासंगत त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवले, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. सासंगत म्हणले की माझ्या वडिलांप्रमाणे आहात, म्हणले तुम्ही काय पण करा, मला याच्यातून मुक्त करा. त्यावेळी सासंगत म्हणले तू काय करणार. त्यावेळी सासंगत सांगितलं तुम्ही सांगचला ते काम करेन. म्हणले सासंगत म्हटले की माझ्या घरी जे बी संत महापुरुष येतात ना, त्या सगळ्यांचा सासंगत तू स्वयंपाक करायचा. म्हणजे ठीक आहे, रात्राचा दिवस करेन, दिवसाची रात्र करेन, पण सासंगत सगळं पडेल ते काम करेन सासंगत. म्हणून सासंगत जेवढं त्या वेशीच्या सासंगत प्रमुखांना पैसे दिले होते ना, त्याच्या दुप्पट तिला पैसे दिले आणि सासंगत तिला काशीच्या ब्राह्मणानं परत विकत घेतलं. आणि सासंगत ते काशीचे ब्राह्मण पुढे चालायला लागले. तारामती सासंगत त्यांच्या मागे एक 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 पाऊल सासंगत टाकत चालली. त्यावेळी सासंगत तो राजा आणि सासंगत त्यांचा असणारा छोटा 5 वर्षाचा रोहिदास सासंगत इतका हंगरडा फोडून सासंगत रडायला लागला. त्यांच्या वडिलाच्या राजाच्या हातातून त्या मुलाचा हात सुटला. सासंगत पळत आईच्या मागे जाणार, सासंगत रडत जाणार. त्यावेळी सासंगत वडिलांनी सासंगत त्या बाळाचा हात धरला. म्हणले बाळा तुला तिकडे जाता येणार नाही, तुझ्या आईला आपण विकलेला आहे. सासंगत तर बाळ म्हणतंय, सासंगत रडत रडत म्हणतंय सासंगत की ठीक आहे मला जाता येणार नाही, पण बाबा मला एकदा आईचं दर्शन घेऊ द्या. त्यावेळी सासंगत ते पळत जातं सासंगत आणि आईच्या डोक्यावरती सासंगत, पायावरती सासंगत डोकं ठेवतं आणि रडणार. तेवढ्यात आई म्हणते की बाळा माझं दर्शन घ्यायच्या अगोदर सासंगत त्या काकांचं दर्शन घे. सासंगत त्यावेळी सासंगत ते बाळ काकांच्या पायावरती मस्तक ठेवणार. तेवढ्या सासंगत त्या काकांच्या मधला बाप जागृत झाला. सासंगत त्या बापाला सासंगत बाप आणि लेकाचं सासंगत नातं असतं त्याची जाणीव झाली. आणि सासंगत ते ब्राह्मण काका म्हणतायत की म्हणले तुझ्या मुलाला पण मी विकत घेतो. सासंगत काय म्हणले, तुझ्या मुलाला पण विकत घेणार, पण तू काय काम करणार. सासंगत त्यावेळी म्हणले की मला फक्त सासंगत मी ज्यावेळी पूजा करतो ना त्यावेळी सासंगत तू फुलं आणून द्यायची. सासंगत त्यावेळी सासंगत त्या मुलालाही विकत घेतलं. सासंगत ते दोघेही सासंगत त्या ठिकाणी चालले. सासंगत दासला सांगण्याचा भावार्थ काय आहे, यातून सासंगत सांगायचं उदाहरण काय आहे. सासंगत एकतर प्रेमाने बोला, जे सासंगत हरिश्चंद्र राजाने सासंगत दान दिलेलं होतं आणि सासंगत त्याला दिलेलं वचन सासंगत पूर्ण करण्यासाठी सासंगत स्वतःच्या पत्नीला काय सासंगत स्वतः पण विकला तरी मागे हटलेलं नाही. सासंगत त्याच्यातून मला बोध काय घ्यायचा आहे. मला कोणतर सांगतं महाराज चला सत्संगला, चला सेवेला, आम्ही म्हणतो इथं उभारून मला सत्संग सेवा नामस्मरण घडू दे, संतांचा सहवास घडू दे, आणि कोणतर आवाज दिला सत्संगला चला म्हणते की महाराज नाही हो आज काम आहे. बऱ्याच जणांचं फोन आलं महाराज दसऱ्याचं सारवार काढायचं चाललंय, भांडी आहे ती कसं करू, पुढल्या आठवड्यात येतो. सासंगत आमची अवस्था, सासंगत चिंतन करायचं आहे या गोष्टीचं. सासंगत मी किती समर्पण झालेलं आहे, किती गुरुचरणावरती नतमस्तक झालेलं आहे, मी किती सासंगत गुरुला महत्व दिले. अहो स्वप्नातलं राज्यदान केलेलं आहे, स्वप्नातलं राज्यदान केलेलं आहे. काय होत नाही, निवांत बसा तुम्ही, काय होत नाही. तो गुरुचा दरबार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही इकडे लक्ष द्या, तिकडे काय होत नाही. प्रेमाने बोला की सासंगत स्वप्नात दान केलेलं जर सासंगत तो राजा सार्थकी करत असेल तर सासंगत आम्हाला सासंगत इथं प्रत्येक संत महापुरुष सांगतात की या महाराज सत्संगला या, सेवेला या. सासंगत आम्ही काय करतोय सासंगत विचार करा. कारण सासंगत संत म्हणतात की प्राण जाय पण वचन न, एखाद्याला वचन दिलेलं सासंगत पूर्ण करण्यासाठी स्वतःचा प्राण काय स्वतःच्या बायकोला विकलं महाराज तरी वचन मोडून दिलं. चिंतन करा सासंगत आम्ही किती काबाड कष्ट करतो, किती सासंगत या ठिकाणी राबतो. सासंगत आमची अवस्था काय असते सासंगत. कारण ज्यावेळी सासंगत आम्ही एखादी गोष्ट सासंगत करत असतो ना त्यावेळी सासंगत आपणाला वाटतं सासंगत की मला अमुक करायचं आहे, तमुक करायचं आहे, मला हे प्राप्त करायचं आहे, ते प्राप्त करायचं आहे. आपण आपल्या इच्छेप्रमाणे काही सुद्धा होत नाही. कारण सासंगत आमची फक्त ती भावना असते, ती इच्छा असते, मला असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. कारण ज्यावेळी सासंगत सद्गुरूची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सासंगत कुठलीही गोष्ट सासंगत आम्हाला प्राप्त होत
नाही, कारण सासंगत एक संत म्हणतात की दलिंदर चले समंदर के साथ सासंगत. कारण ज्यावेळी सासंगत एखादं दलिंदर असतं, दलिंदर कोणाला म्हटलं जातो? कोणाला म्हटलं जातं? दलिंदर कोणाला म्हटलं जातं? दलिंदर चले समुद्र नसीब लेके साथ. आणि सासंगत ते दलिंदर सासंगत समुद्रात चाललंय म्हणले सासंगत की माझं नसीब अनुभवायसाठी सासंगत मला मोती मिळेल म्हणून सासंगत. आणि ज्यावेळी सासंगत ते समुद्रामध्ये सासंगत डुबकी लावतो ना, त्यावेळी सासंगत त्याच्या हातामध्ये शंख येतो. सासंगत काय येतो? कसा उद्धार होणार सासंगत? आणि सासंगत जी निर्धन असते ना, निर्धन त्याच्याकडे किती पण राबलं म्हणतात बघा, मी किती राबते महाराज, रात्रंदिवस राबतोय, सगळं करतोय सासंगत, पूर्ण काय म्हणतात की हाडाची काढ झाली, सगळं झालं सासंगत, तरी पण काय महाराज आमच्याकडे पैसा येत, ते पहिलाच निर्धन आहे. आणि सासंगत रात्रंदिवस राबतोय तरी पण पैसा येत नाही. मग सासंगत कसा येणार? सासंगत जर यायचं असेल ना, त्याला सासंगत सद्गुरूची कृपा व्हावी लागते. सासंगत त्याच्यावरती गुरुचा आशीर्वाद सासंगत असावा लागतो, त्यावेळी सासंगत ती कृपा होते सासंगत. नाहीतरी सासंगत कृपा होत नाही सासंगत. कारण म्हणतात की जे सटवी लिहिलेलं आहे ना, सासंगत जन्माला आल्यानंतर जी सटवी लिहिते ना, कधी लिहिते? विठ्ठल मामा 5व्या दिवशी ना सटवीचा कार्यक्रम करता येईल नाही, प्रेमाने बोला. नशिबात लिहिलेलं कितव्या दिवशी लिहिते? 5व्या दिवशी सटवी नशीब लिहिते माणसाचं महाराज. तुम्ही म्हणाल हे कसं? आधी रामायण लिहिलं तर माहिती आहे का? त्यानंतर काय लिहिलं? आधी रामायण लिहिलं काय? त्यानंतरच घडलं. आधी लिहिलं आणि मग घडलं. मग तसं आधी नशीब लिहिलं जातं आणि त्यानुसार घडलं जातं. मग सासंगत तुम्ही म्हणाल एवढं सगळं असलं तर इथे येऊन काय उपयोग आहे? बरोबर आहे नाही? इथे येऊन काय उपयोग आहे म्हणाल तुम्ही? आधी सगळं जर होणार असेल, इथं आहे ना, संत म्हणतात की भोग हा प्रारब्धाचा, हरी कृपेने त्याचा नाश झाला. ज्यावेळी सासंगत गुरुची कृपा होते ना, तुमच्या नशिबात नसलेलं सासंगत, आमचे संदीप जे इकडे भारी उदाहरण देतात. सासंगत एका माऊलीला सासंगत मुलगा होत नव्हता म्हणजे, तिच्या नशिबात लिहिलेलं नव्हतं म्हणजे की तुला मुलगाच होणार नाही म्हणजे सासंगत, तू काय केलीस तर तुला मुलगाच होणार नाही. पण त्या माऊलीचा, त्या बिचारीचा इतका सासंगत त्या सद्गुरूवरती विश्वास होता की सासंगत म्हणले देणारा तुम्ही आहे, लेणारा नशीब तुम्ही आहे. त्यावेळी लिहायचं राहिलं असेल म्हटले आता लिहा. एक वहीत कागद बाहेर गेली माऊली, वहीत कागद आणला आणि सासंगत गुरुच्या हातात दिला, म्हटले की आता लिहा मुलगा होणार. सासंगत गुरुनं बघता चाटापुटी लिहिलं आणि झाला पण सासंगत, आणि झाला पण सासंगत. तसं म्हणते की ज्यावेळी सासंगत गुरुची कृपा होते ना, त्यावेळी सासंगत तुमच्या नशिबात नसलं तरी सासंगत त्याला द्यावं लागतं. का? तर सासंगत सद्गुरू तुमचा आहे. मग सांगितलं ना, देव तुमचा आहे, राजा तुमचा आहे. त्यामुळे सासंगत तुम्ही मागाल ते सासंगत त्या ठिकाणी मिळणार. फक्त सासंगत तेवढा विश्वास आणि तो राजा माझा असणं गरजेचं असतं. कारण सासंगत त्याला ज्यावेळी सासंगत राजा होतो ना सासंगत त्याचा, कारण तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे. काय म्हणतात तुकाराम महाराज? की आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे. आम्ही इतकं भाग्याचे आहे म्हणते की सासंगत आम्ही या प्रभू परमात्म्याचं दास आहे, आम्ही विठ्ठलाचं भक्त आहे म्हणले सासंगत. आम्हाला काय भ्यायची गरज, सगळं सांगत बसत नाही सासंगत. शेवटचं चरण सांगतो की तू का म्हणे आम्ही सुडके आम्हा बघून काळा दाखे. की म्हटले तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे काय नसू दे म्हणले, आम्ही दिसायला साधं असू दे, येडा असू दे, तुम्ही काय म्हणताय काय त्याच्याशी काय देणं घेणं नाही म्हणले सासंगत. फक्त आम्हाला तो यम सुद्धा आम्हाला बघून कापतो म्हणले सासंगत. त्याचं धाडस होत नाही म्हणले की आमच्या पुढे यायचं. आम्हाला जर न्यायचं असेल तर पहिला सासंगत माझ्या गुरुकडे जावं लागतं त्याला सासंगत. त्यावेळी सासंगत आमच्याकडे त्याला यायची परवानगी. एवढी खबरदारी सासंगत माझा सद्गुरू घेतो. मग आम्ही कुठल्या भ्रमात अडकले? मी सांगत नाही सासंगत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग कशाला म्हणतात माहिती आहे? प्रेमाने बोला. अभंग कशाला म्हणतात? ज्याचं सासंगत वर्तमान असू दे, भविष्य असू दे, भूतकाळ असू दे, किंवा सासंगत प्रेमाने बोला तिन्ही काळात ज्याचा भंग होत नाही तो अभंग. काय? तिन्ही काळात, बरोबर ना? तिन्ही काळात ज्याचा भंग होत नाही तो अभंग. मग सासंगत अशा अभंगामध्ये जर सांगितलं असेल तर सासंगत आम्ही कुठल्या भ्रमात आहे? अजून कुठल्या भ्रमात आहे? मी सास प्रेमाने बोला.
आज विशेष सत्संग आहे म्हणून आलाय, आपल्या या महिन्याची विशेष सत्संग आहे ना, त्यामुळे 5-10 मिनिटं पुढे जाणार आहे. प्रेमाने बोला. मग सासंगत अशा अभंगामध्ये जर संतांनी हे वर्णन केलं असेल, परवा कोण तर बघितला असेल बघा, कुठेतरी पाऊस झाला त्याच्यावर काय गीता धरत होती म्हणून. आता काल परवाची गोष्ट आहे मला, भिजलेला व्हिडिओ पण आला होता ना, यवतमाळ जिल्ह्यामध्ये असेल एवढं की रात्रभर सासंगत ती पावसाच्या पाण्यात होती, पण ती वर तरंगत होती. मला ही ताकद असते महाराज. काय असते? ही ताकद असते गुरुची महाराज. सासंगत चिंतन करा या गोष्टीचं. असा पूर्ण सद्गुरु सासंगत जर माझ्या जीवनात येत असेल, माझा आत्मकल्याण. सासंगत या ठिकाणी आल्यानंतर सासंगत ना माझी जात धर्म पंथ काही बघितलं जाणार नाही. सासंगत फक्त सासंगत या ठिकाणी तुम्ही कुठल्या भावनेने येताय ना, तो भाव बघितला जाईल. जाता जाता एक दृष्टांत ठेवतो ना, आपल्या दादा घेतो, प्रेमाने बोला. की सासंगत ज्या भावनेने सासंगत आपण येतो ना, तीच भावना सासंगत आपली शेवटपर्यंत जाते, कडपर्यंत जाते. सासंगत एक प्रेमाने बोला. तराटी पण नाही ना, विचारून बोला लागते, नाही तर मला कळ. प्रेमाने बोला. एक तलाठी होता. काय होता? तलाठी. आता तर बोला, प्रेमाने बोला. तलाठी होता आणि सासंगत भरपूर सासंगत कमवलेलं होतं. इष्टेत होती, सगळं होतं. सासंगत येणं जाणं, सासंगत सगळ्या संग रिलेशन चांगलं होतं. कर्मधर्म संयोगानं सासंगत हे लोकांची यात्रा आवडली. सासंगत समजलं ना, की सासंगत हे ध्येय सोडून गेले. सासंगत गेल्यानंतर सासंगत काय झालं? अंत्यविधी झाली. सासंगत सगळं झालं. तिसऱ्या दिवशी काय असतं? रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो, बरोबर? प्रेमाने बोला. आणि रक्षा विसर्जनाला काय करतो आपण? निवड ठेवतो ना, ठेवताय की नाही? त्याशिवाय शुद्ध कसं होणार? निवड सेवायला लागते, त्याशिवाय शुद्ध होत. आणि ते पण कोणी सेवा लागते? कावळ्यानं. तर पुढल्या पिढीचं चांगलं होतंय, बरोबर? आणि सासंगत त्या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. सासंगत निवड आणला, निवड ठेवला. सासंगत कावळं इकडं तिकडं फिरत होतं. सासंगत सगळं होतं, पण सासंगत निवड काय शिवत नव्हते. निवड अजिबात शिवत. आणि यांच्या मनात रुकरू का शिवत नाही, का शिवत नाही सासंगत? आणि त्या तलाट्याचा एक मित्र होता. काय होता? मित्र होता सासंगत. आणि सासंगत त्या तलाट्याच्या मित्रानं सासंगत जवळचा मित्र म्हणा, जवळचा, त्याच्या पोराला बोलवलं. म्हणले, बाळ इकडे ये. काय कर? इकडे ये म्हणले सासंगत. आणि सासंगत काका बोलवतात, मित्र वडिलांचे मित्र आहेत, हे गेलं पोरग. सासंगत म्हटले, खिशात 20 ची नोट काढ म्हणले. काय कर? 20 ची नोट काढ आणि तिथं निवदावर ठेव म्हणले. काय कर म्हणले? 20 ची नोट काढ आणि निवदावर ठेव म्हणते. सासंगत निवदावर ठेवल्या ठेवल्या पट्टदिशी कावळ्यानं ती नोट शिवली. 20 ची नोट शिवली. त्या पोराला राहू नाही म्हणते. असं कसं झालं म्हणते सासंगत? मी एवढं पाया पडलो, हे केलं. सासंगत त्यांना राहलं नाही. सासंगत ते डायरेक्ट मित्राकडे गेलं, काकाकडे गेलं सासंगत. आणि म्हटले की हे असं कसं काय झालं? म्हणते, तुला माहित नाही, तुझ्या पप्पाची पुढे मलाच माहिती आहे. गावातलं कोण पण जाऊ दे म्हणले सासंगत. कोण पण जाऊ दे, 100 रुपये घेतल्याशिवाय काही काम करत. कोणाचं पण असू दे म्हणले, 100 रुपये घेतल्याशिवाय, कोणा साधा दाखला जरी द्यायचा झाला तर 100 रुपये घेतल्याशिवाय देत. मी त्याचा मित्र होतो म्हणून माझा 80 वर काम करायचं. मी जवळचा मित्र असल्यामुळं माझा 80 वर काम करायचं. तू त्याचं पोरगायस म्हणून 20 वर भागव. काय म्हणले? तू त्याचं पोरगायस म्हणून सासंगत 20 वर भागवले. चिंतन करा. असा भाव असेल तर सासंगत परमार्थ प्राप्त होणार. स्वतःच्या पोराला पण सोडायचं नाही म्हटल्यावर कसं? सासंगत चिंतनाचा विषय आहे, तो भाव कामाचा नाही. सासंगत भाव शुद्ध भाव. सासंगत शुद्ध बुजापटी पळे रसाळ गवते. सासंगत आमची जी भावना असेल, जो भाव असेल, तेच सासंगत त्या ठिकाणी उगवतं, तेच सासंगत त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून सासंगत माझा जी भावना आहे, जी सासंगत माझी इच्छा आहे. कारण म्हणतात की सासंगत, एक संत सासंगत म्हणतात की कर्म तेरा अच्छा हो तो सासंगत नियत तेरी सासंगत सांगतो कारण शाळेच्या मागे जात होतो, त्यामुळं लवकर काही येत नाही सासंगत. प्रेमाने बोला. कारण सासंगत जर कर्म आमचं चांगलं असेल तर किस्मत आपली दासी होते. काय म्हणले? आमचं कर्म चांगलं असेल तर किस्मत तेरी दासी होगे म्हणले सासंगत. आणि नियत तेरी अच्छे होगे तो घर में मथुरा काशी. काय म्हणतात की सासंगत
अशी जर भावना असेल तर घरामध्ये मोतोरा काशी नांदायला वेळ लागणार नाही सासंगत. म्हणून या तो भाव सासंगत सद्गुरूला प्रिय आहे. ज्या भावनेने सासंगत मी या ठिकाणी येतो ना, तो भाव सासंगत हा प्रभू परमात्मा प्राप्त करतो. जाता जाता तुम्हाला सर्व संतांच्या चरणावरती एवढी अरदास प्रार्थना करतो. सासंगत आज ज्यांनी सासंगत सत्कार केले ते दाचे सत्कार नसून स्वयं सद्गुरू माऊलींचे सत्कार आहेत. त्या सद्गुरू चरणावरती सासंगत ते सत्कार पूर्ण समर्पण केलेले आहेत. सासंगत जे बी त्यांचे ध्यान असतील, मनोकामना असतील, भावना असतील, ज्या बी शासन पिढा शासन जे बी काय असेल ते सगळं शासन सद्गुरूच्या चरणावरती जावं. त्यांना उत्तम आरोग्य लाभावं. शासनगत तनानं तंदुरुस्त ठेवावं, मनानं स्ट्रॉंग ठेवावं, ध्यानानं मालोमाल करावं. आणि शासन ज्या पालिकेचा वाढदिवस आहे, ज्या सेवादल बहिणींचा वाढदिवस आहे, महात्माजींचा वाढदिवस झाला, अशा सर्वांना शासनगत या वाढदिवसाच्या निमित्तानं शासन प्रत्येकाचं प्रत्येक ज्ञानामध्ये वाढ व्हावी. शासनगत आपल्या संसारामध्ये भरभराटी व्हावी. शासन ज्यांचं शैक्षणिक आयुष्य आहे त्याच्यामध्ये शासनगत ग्रोथ व्हावी. या सगळ्या शासनगत ग्रोथ या ठिकाणी होत राहाव्यात हीच सद्गुरू चरणावरती अरदास प्रार्थना शासन सर्वांनी सद्गुरूच्या जयघोषामध्ये या ठिकाणी करायचे. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. जाता जाता शासनगत आपल्या चरणावरती अरदास प्रार्थना करतोय की येत्या रविवारी शासनगत झोनमधनं शासनगत कराड येथून शासनगत महात्मा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. ती झोनमधनं सेवा लागलेली आहे महात्मा. त्यामुळे सर्वांनी शासनगत येत्याही रविवारी शासन या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि त्याचबरोबर शासनगत आपली जी मीटिंग आहे शासनगत ती आपण 1 तारखेनंतर घेणार आहे. जे प्रबंधक शासनगत आमच्या सत्संगचे सगळे आलेले आहेत त्याच्या चरणावरती अरदास प्रार्थना आहे की तुम्ही मागल्या 2 महिन्यामध्ये शासनगत तुमच्या सत्संगची वय घ्यायची, बसायची शासनगत आणि हिस्ट्री काढायची की शासनगत मुख्य तुमच्या सत्संगला किती वेळा आले, शासनगत बाहेरल्या सत्संगचे प्रबंधक किती वेळा आले, अकाउंटंट कॅशियर किती वेळा सत्संगला आले, शासनगत बाल सत्संग असेल, नारी सत्संग असेल, इंचार्ज असतील, सेवादलच्या अधिकाऱ्यांनी किती वेळा व्हिजिट दिली, याचा सगळा डाटा शासनगत येताना मीटिंगला कंपल्सरी सर्वांनी घेऊन यायचा आहे. शासनगत प्रत्येकाला शासन जे सेवा करणार आहे त्यांना आपण प्राधान्य देणार आहे. आणि याचा हिस्ट्री शासनगत आपण आता हळूहळू जसं गुरु शासनगत ऍक्टिव्ह व्हायला लागले तसं सद्गुरूचा आदेश आला त्या पद्धतीने आपण सेवा करायचं आहे. प्रत्येक मुखीनं शासनगत येताना प्रबंधकानं आपल्या सत्संगची हिस्ट्री आणि शासनगत ज्यांचे जुने रजिस्टर भरलेले आहेत त्यांनी शासनगत ते जुने रजिस्टर घेऊन यायचे आहेत, नवीन शासनगत घेऊन जायचे आहेत. तुम्हाला तारीख, वार, मीटिंगचं टायमिंग सगळं सांगितलं जाईल. त्या मीटिंगला शासनगत बाहेर सेवा करणारे सर्व प्रचारक असतील, या ठिकाणी संचलन करणारे सर्व संत महापुरुष असतील आणि शासनगत प्रबंधक असतील, साईडला उभारून गीत विचार जे म्हणतात ना, या सर्वांची मीटिंग शासनगत होणार आहे. आणि ते प्रबंधकाची जबाबदारी की आपापल्या सत्संगामध्ये सगळ्यांना शासनगत त्या मीटिंगला घेऊन येणं कंपल्सरी गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी शासनगत आपापली जबाबदारी घ्यायची आहे. शासनगत कोण किती वेळा विजिट दिलं, पूर्ण मुखी किती वेळा आले, शासनगत प्रबंधक बाहेरच्या गावाचे प्रबंधक किती वेळा आले, अकाउंटंट किती वेळा आलं, कॅशियर किती वेळा आला, सेवादलचे अधिकारी किती वेळा आले, हे सगळी हिस्ट्री तुम्ही घेऊन यायची आहे. आणि तो रिपोर्ट शासनगत आपल्याला दोनाला करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी शासनगत मीटिंगचं टायमिंग आणि हे सगळं सांगितलं जाईल. सर्वांनी शासनगत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि आपण गुरु कार्यामध्ये शासनगत योगदान द्यायचं आहे आणि सेवेला पात्र राहायचं आहे. दास बोलत असताना मुखातून एखादा वेळावाकडा शब्द गेला असेल तर उदाहरण करणारे माफ करा, तुमचंच बालक समजून माफ करा. आणि जसं सद्गुरूला पाहिजे तसं प्रत्येकाचं जीवन शासन त्या ठिकाणी घडावं तिची करणार प्रार्थना मोठ्या प्रेमाने बोला. सर्वांनी दुनीला साथ द्यायची आहे. मेरे अवगुणाची धार, मेरे अवगुणाची
तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। तेरा रूप है संसार, तेरा रूप है संसार, सबका भला करो करता, सबका भला करो करता। मेरी मंग है यह दातार, मेरी मंग है यह दातार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार। मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार। करा मैं संतों का सत्कार, करा मैं संतों का सत्कार। तू ही निरंकार, तू ही निरंकार, तू ही निरंकार,